नमस्कार, मी शब्दयोद्धा सागर. आरक्षण दिलं नाही तर सरकार उलथवून टाकेन, हे विधान आहे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचं. सध्या जरांगे पाटलांचं मुंबईतलं आंदोलन चर्चेचा विषय ठरलाय. जरांगेंनी मुंबईत यायची घोषणा केली आणि मराठे पुन्हा आक्रमक झाले. अनेक प्रकारच्या चर्चा यातून सुरू झाल्या, अनेक प्रश्न निर्माण झालेत, अनेक प्रतिक्रिया उमटल्यात. पण या सर्वात जरांगेंचं सरकार उलटवून टाकणारं विधान जरा जास्तच खळबळ उडवून गेलं. पण यातही एक कन्फ्युजन आहे की जरांगे पाटील खरंच सरकार उलथवू शकतात का? त्यांच्याकडे तितकी क्षमता आहे का? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे यात एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरेंची भूमिका कशी महत्त्वाची आहे, या सर्व गोष्टींचा आढावा आजच्या या व्हिडिओतून आपण घेऊया. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि ऑफिशियल बापला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, सध्या भाजपच्या केंद्रातल्या सरकारपेक्षाही भक्कम महाराष्ट्रातलं सरकार आहे. आणि हा काही अंदाज वगैरे नाहीये, तर हे वास्तव आहे. पण तरीही मनोज जरांगे पाटील थेट सरकार उलथवून लावायची भाषा करतात. तर साहजिकच प्रश्न निर्माण होतो की जरांगे हे विधान कशाच्या आधारावर करत असतील बरं? नेमकं सरकार उलथवण्यासाठी किती संख्याबळ लागेल, काय समीकरण जुळवावं लागेल, नेमकं आकडे काय सांगतात आणि यासाठी राजकीय परिस्थिती कितपत अनुकूल आहे ते पाहूयात. आकड्यांची गोष्ट केली तर सध्या राज्यात भाजप सर्वात मोठा पक्ष आहे. भाजपकडे एकूण 132, शिवसेना शिंदे गटाकडे 57, राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे 41, शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडे 20, काँग्रेसकडे 16 आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे 10, तर इतर आणि अपक्ष मिळून 12 आमदार आहेत. आणि राज्यात भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गट सत्तेत आहे. या तीनही पक्षांच्या संख्याबळाची बेरीज केली तर ती 229 होते. त्यातही काही अपक्ष आमदारांचा सरकारला पाठिंबा असल्याचं बोललं जातं. अर्थात सध्या सरकारकडे बहुमतापेक्षाही जास्त संख्याबळ आहे आणि विरोधकांकडे मात्र विरोधी पक्ष नेतेपद मिळवण्या इतपतही संख्याबळ नाही. अर्थात काय तर आकड्यांचं समीकरण जर बघितलं तर मनोज जरांगेंचा दावा फोल ठरताना दिसतोय. कारण बहुमताचा आकडा 144चा आहे. यातून अजित पवार गट आणि शिंदे जरी बाजूला निघाले तरी भाजपकडे स्वतःचे 132 आमदार आहेत आणि अपक्ष 12, असे मिळून 144 आमदार होतात, ज्यामध्ये भाजप स्वतःची सत्ता शाबूत ठेवू शकतं. म्हणून आकड्यांच्या समीकरणात जर गेलो तर मनोज जरांगे यांना सरकार उलथवून लावणं त्यांच्या बोलण्या इतकं तर अजिबात सहज नाहीये. आता सरकार उलथवण्यासाठी मनोज जरांगेंची क्षमता आणि या सर्व समीकरणांमध्ये उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांची भूमिका कशा प्रकारे महत्वाची आहे ते समजून घेऊयात. मित्रांनो, राज्याच्या विधानसभेतलं जातीय समीकरण बघितलं तर सध्या राज्यात अंदाजे 150च्या वर मराठा समाजाचे आमदार आहेत. मग जरांगे पाटील या सर्व आमदारांच्या आधारावरच सरकार उलथवून लावायची भाषा करतायत का, हा प्रश्न विचारला जातोय. पण यातही एक अडचण अशी आहे की सर्वच मराठा आमदार जरांगेंच्या बाजूने असतील असं नाही. कारण सर्वच आमदार हे फक्त मराठ्यांच्याच मतावर निवडून आलेत असं बोलणं जरा जास्त धाडसाचं होईल. राजकीय समीकरण जर बघितलं, आकडे बघितले तर भाजपला टाळून कुठलाही पक्ष सध्या सत्तेत राहणं कठीण आहे. हा, विरोधकांना जर का सत्ता स्थापन करायची असेल तर मात्र एकनाथ शिंदेना टाळून सत्ता स्थापन करणं शक्य नाही. जर समजा हायपोथेटिकली मनोज जरांगेंनी सत्ता उलथवून लावण्यासाठी प्रयत्न केले तर त्यांना सर्वात महत्वाचं काम एकच करावं लागेल की उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांना एकत्र सत्तेमध्ये सामील करण्यासाठी त्यांना प्रयत्न करावे लागतील. आणि सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र येतील हा अंदाज वर्तवण्याचं साधं धाडसही कुणी करत नाहीये. म्हणून राज्यात जर गैर भाजपा सरकार निर्माण करायचं असेल तर एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांना एकत्र यावंच लागेल. त्यातही अजित पवारांची भूमिका महत्वाची असणार आहे. हा, पण अजित पवारांबद्दल असं बोललं जातं की अजित पवार हे सोयीनुसार राजकारण करतात. म्हणजे जिकडे सत्ता तिकडे अजित पवार, तिकडे राष्ट्रवादी काँग्रेस, आणि दोनही राष्ट्रवादी एकत्र आल्या किंवा एकत्र येण्याच्या शक्यता आहेत असं अनेकदा बोललं जातं. पण दोन्ही शिवसेना एकत्र येणं सध्या तरी शक्य वाटत नाहीये. म्हणून मनोज जरांगेंचा हा दावा नेमका कोणत्या आधारावर आहे, की मग ते फक्त बोलण्याच्या ओघात ते वाक्य बोलून गेलेत, हे फक्त मनोज जरांगे पाटीलच सांगू शकतात. पण मी व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे सध्या केंद्रातल्या भाजपच्या सरकारपेक्षा जास्त भक्कम आणि मजबूत आणि स्थिर सरकार हे महाराष्ट्रातलं भाजपचं सरकार आहे. काही दिवसांपूर्वी रोहित पवारांनी याच आशयाचं विधानही केलं होतं की भाजपला स्वतःची सत्ता स्थापन करायची आहे. एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना ते बाजूला सारतायत आणि त्यावेळी त्यांनी आकडेही समोर ठेवले होते. ते आकडे असे होते की भाजपकडे स्वतःचे 132 आमदार आहेत, या व्यतिरिक्त 12 अपक्ष आहेत आणि या दोन्ही पक्षात भाजपने स्वतःचे काही उमेदवार दिलेले आहेत. अशी सर्व जुळवाजुळव करून भाजप येणाऱ्या काळात स्वबळावर महाराष्ट्रात सरकार चालवेल असं भाकीत रोहित पवारांनी केलं होतं. आता रोहित पवारांच्या या दाव्यात कितपत सत्यता आहे हे येणारा काळ सांगेल. पण सध्या तरी मनोज जरांगे यांच्या त्या वाक्याला आधार नाहीये, हे मात्र खरं. बाकी याबाबत तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून सांगा.
पण व्हिडिओ आवडला असेल तर ऑफिशियल बापला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.